देवाच्या प्रिय लोकांनो, कॅलेंडर बदललं, वर्ष बदललं, महिना बदलला, दिवस बदलला. सूर्याभोवती पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण होते आणि सगळेजण ज्या दिवशी ती पूर्ण होते त्याला नवीन वर्ष म्हणून साजरं करतात. तुम्ही करता, जग करतं, सगळे हा दिवस साजरा करतात. आज देवाकडं एक प्रार्थना आहे आपली, फक्त कॅलेंडर आणि दिवस बदलू देऊ नकोस, वर्ष बदलू देऊ नकोस, तर आमच्या मंडळीचा देखील कायापालट कर, आमच्या जीवनाचा कायापालट कर. आम्ही जसे पूर्वी होतो तसे आता इथून पुढे आम्हाला राहू देऊ नकोस. आमेन. प्रकटीकरणाच्या 21व्या अध्यायाच्या 1 ते 5 वचनामध्ये नवे आकाश नवी पृथ्वी याबद्दल सुंदरसं वचन लिहिण्यात आलेलं आहे. एक दिवस असा येईल की जे आकाश तुमच्या डोक्यावर तुम्ही पाहत आहात, हे आकाश कागदाच्या गुंडाळीसारखं गुंडाळून फेकून देण्यात येईल. जी पृथ्वी तुम्ही आत्ता पाहत आहात हिचं अस्तित्व नष्ट होईल आणि एक दिवस असा येईल की परमेश्वर नवे आकाश आणि नवी पृथ्वी अस्तित्वात आणणार आहे. प्रकटीकरण 21वा अध्याय आणि यातील 1 ते 5 वचन आपण वाचूया. रेव्हेलेशन चॅप्टर 21 वर्सेस 1 to 5. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी यरूशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती. आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली, ती अशी: पहा, देवाचा मंडप मनुष्याजवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील, ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्याचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजा सणावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. जो परात्पर देव राजासनावरती बसलेला आहे त्याने हे अभिवचन दिलेलं आहे की पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. आमेन. पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. सगळ्यांनी म्हणा, पहा. जरा डोळे उघडून पहा आणि म्हणा, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. मोठ्या आवाजात, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. कोण म्हणतंय? बोला मोठ्याने. साक्षात राजासनावर बसणारा देव म्हणत आहे, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करतो. वास्तविक ज्यावेळेस देव बापाने जगाची निर्मिती केली आणि परमेश्वराने 6 दिवसात सृष्टीला घडवलं, सगळं काही निर्माण केलं, 7वा दिवस विश्रांतीचा शाब्बात दिवस आपण पाळतो. तो विश्रांतीचा दिवस होण्याच्या आधी पहिले 6 दिवस परमेश्वराने सगळं काही निर्माण केलं. पहिल्या 5 दिवसात सृष्टीतल्या सगळ्या गोष्टी घडवल्या आणि 6व्या दिवशी परमेश्वराने मानवाची निर्मिती केली. परंतु आता नवे आकाश आणि नवी पृथ्वी निर्माण करीत असताना परमेश्वर नवे आकाश नवी पृथ्वी नंतर निर्माण करील, परंतु आधी पूर्वी त्याने माणसाला शेवटी बनवलं होतं. पण ह्या वेळेस देव आधी मानवाला नवीन करणार आहे. का माहिती आहे का? कारण की त्या नव्या आकाशात आणि नवी पृथ्वीमध्ये त्याने परत चुका करू नयेत. किती लोक आमेन म्हणणार आहेत? मनुष्याचं जीवन जे पापमय झालेलं आहे, त्या पापमय जीवनातून परमेश्वराने त्याला बदलून टाकण्यासाठी आपल्या एकुलता एक पुत्राला येशू ख्रिस्ताला या जगामध्ये पाठवलं. प्रभू येशू ख्रिस्ताचं या जगात येणं आमच्यासाठी एक फार मोठा आशीर्वाद आहे प्रियांनो. ज्या वेळेस ख्रिस्त जगात आला, तुमची आणि माझी ओळख बदलली. लोक पूर्वी तुम्हाला आणि मला आदामाच्या स्वभावाचं समजत होते. आमची ओळख पापी, टाकाऊ अशी या प्रकारची ओळख होती. परंतु ख्रिस्ताच्या बलिदानाद्वारे आमची ओळख बदलली आणि आम्ही देवाचे पवित्र राष्ट्र, देवाचे निवडलेले लोक असे गणण्यात आलो. त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या नाविन्याने, त्याच्या सामर्थ्याने आमच्यातलं जुनेपण काढलं आणि त्याने तुम्हाला आणि मला नवीन केलेलं आहे.
जुन्या आदामाचा स्वभाव सोडल्याशिवाय नव्या आदामाचा स्वभाव अर्थात ख्रिस्ताचा स्वभाव आम्हाला धारण करता येत नाही. जुन्या गोष्टी सोडल्याशिवाय काही लोक म्हणतील की नाही मला जुन्या पण ठेवायच्यात नवीन पण पाहिजेत. एकाच झऱ्यामधून दोन प्रकारचं पाणी वाहू शकत नाही, कडू आणि गोड. एक तर कडू पाण्याचा झरा असेल किंवा मग तो गोड पाण्याचा असेल, एकच प्रकारचा असू शकतो. देव बापाने आपल्याला नवीन करावं ही आपली जर इच्छा आहे तर जुन्या गोष्टी, वाईट गोष्टी, पापमय गोष्टींचा त्याग करणं हे गरजेचं आहे. ज्या गोष्टी देव बापाला आवडत नाहीत त्या गोष्टी आमच्या जीवनातून गेल्या पाहिजेत, निघून गेल्या पाहिजेत. आदामाचा स्वभाव वेगळा आहे, ख्रिस्ताचा स्वभाव वेगळा आहे. आणि ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताला परिधान करतो, ख्रिस्ताला आमच्या जीवनात घेतो, आमचं जीवन अत्यंत आशीर्वादित होतं. काय फरक होता आदामामध्ये आणि येशूमध्ये? जुना स्वभाव आदामाचा स्वभाव आहे. आदाम शाप घेऊन आला. ज्या झाडाचं फळ खाऊ नको मानव जातीसाठी परमेश्वराची ताकीद होती, ते फळ मानवाने खाल्लं. आणि ज्या वेळेस त्याने ते फळ खाल्लं एदेन बागेमध्ये, काय स्थिती होती, काय आदाम होतं, काय लाईफ होतं त्याचं. रोज देवाला भेटायचा. कधी बोला, कधी भेटायचा? रोज परमेश्वराला एकदम समोरासमोर आदम रोज पाहायचा. आदाम आणि हव्वा यांना भेटायला स्वतः देव एदेन बागेमध्ये येत असे. ती उपस्थिती देवाची, ते सामर्थ्य देवाचं त्याला रोज अनुभवायला मिळत होतं. निरंतर देवाच्या सहवासात तो होता. देवाने सांगितलं फळ खाऊ नको. सर्पाने बरोबर मॅडमला भुरळ घातली. कोणत्या झाडाचं फळ खाऊ नको असं तुला सांगितलंय का? सैतान पहिलं कन्फ्युजन घेऊन येतो, लक्षात ठेवा. सगळ्यात पहिलं काहीतरी कन्फ्युजन घेऊन येणार. नाही असं नाही, तसं नाही, बोलणं चालू झालं. हवेचं मन मोहित झालं त्या फळाकडं. सैतानाने हवेला भुरळ घातली, आदामाला नाही घातली. कारण त्याला घातली असती तर तो म्हटला असता बायकोला विचारून आलो, थोडा वेळ थांब. बरोबर त्याने हवेला भुरळ घातली. तिने खाल्लं, साहेबांना पण दिलं, घ्या खूप टेस्टी आहे, मस्त आहे. आणि खातक्षणी कळालं त्यांना आपण पापात पडलो, आपण नग्न आहोत. मग काय ना कपडा ना लत्ता, ओनली पत्ता. जे गुंडाळून घेतलं एकमेकांनी पत्त्याने स्वतःला. आता देवबापाची एंट्री म्हणजे खतरनाक आहे, एकदम जबरदस्त. शिळोप्याचा वारा सुटला, चावल लागली, देव आला. आजपर्यंत आदम कधीही देवापासून लपला नव्हता, कारण त्याच्याकडे पापच नव्हतं ना, काय लपायचे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आदम लपायला लागला, कधीच लपत नव्हता. हा लपण्याचा स्वभाव आदामाचा आहे. पण जाहीर रीतीनं देवाचं नाव घोषित करण्याचा स्वभाव हा ख्रिस्ताचा आहे. फरक आहे दोघांमध्ये. आदामाच्या द्वारे पाप आलं, ख्रिस्ताच्या द्वारे पापातली सुटका आली. प्रियानो, पापापासून त्याने आम्हाला मोकळं केलं. आदामाच्या द्वारे शाप आले, ख्रिस्ताने आम्हाला सर्व प्रकारच्या शापातून सोडवलं. आदामाने देवाची आज्ञा मोडली, ख्रिस्ताने देवाची आज्ञा पूर्ण केली. जे आजही देवाची आज्ञा मोडतात, जुना आदम जिवंत आहे त्यांच्यात. जे देवाची आज्ञा पूर्ण करतात ते धन्य आहेत, ते आशीर्वादित आहेत. त्यांचा मोठा सत्कार स्वर्गामध्ये केला जाईल. त्यांच्यासाठी स्वर्गात मोठं प्रतिफळ आहे. त्यांचे आशीर्वाद कशानेच थांबणार नाही. त्यांच्या जीवनातली बरकत कशाने थांबणार नाही. त्यांच्या जीवनावर विशेष देवाचा अनुग्रह राहील. का? कारण ते देवाची आज्ञा मानणारे लोक आहेत. ज्यांच्या ठाई ख्रिस्त आहे त्यांच्या ठाई ख्रिस्ताचे गुण आहेत. ख्रिस्ताच्या सामर्थ्याने मनाचं नवीनीकरण होणं फार गरजेचं आहे. आदामाचा जन्म स्त्रीपासून नाही झाला प्रियांनो, त्याला बनवण्यात आलं. पण ख्रिस्त स्त्रीचं संतान होऊन जगामध्ये आला. फरक आहे दोघांमध्ये. आदामाने सैतानाचं ऐकलं, येशूने सैतानाचं ऐकलं नाही.
ना धोंड्याच्या भाकरी केलं ना कुठल्याच गोष्टीमध्ये त्याने ऐकलं. सैतानाला हाकलून देण्याचं सामर्थ्य ख्रिस्तामध्ये. आणि जर तुम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे तर तेच सामर्थ्य तुमच्या जीवनामध्ये आहे. सैतान तुमच्या वाटेला लागणार नाही. सैतान कोणाच्या नादी लागतो? जे लोक त्याला आमंत्रण देतात. अविश्वास सैतानाला आमंत्रित करतो. प्रियांनो, देवाची आज्ञा मोडणे, पापाधीन जीवन जगणे, त्या गोष्टींमुळे आपल्या जीवनाकडे वाईट गोष्टी येतात. ख्रिस्ताला परिधान करून ख्रिस्ताच्या सानिध्यात, ख्रिस्ताच्या सामर्थ्यात आम्ही स्थिर आणि खंबीर राहावं ही परमेश्वराची इच्छा आहे. जसं देवबापाने आदामाला विचारलं, आदामा हे तू काय केलेस? आदामाने डायरेक्ट बायकोकडे बोट. आजही असे काही नवरे जगात आहेत. काही झालं का तिच्यामुळे. तू दिलेली जी स्त्री आहे ना, तिने मला फळ दिलं देवबापा. मी तर तुला माहिती किती ग्रेट आहे. तू दिलेल्या स्त्रीमुळे. आदामाने आपल्या पत्नीला दोष दिला, आपल्या सहचारिणीला दोष दिला, पण ख्रिस्ताने मंडळीचा दोष काढून टाकला. प्रियांनो, फरक आहे, फरक आहे. ख्रिस्तात आणि आदामात काय फरक आहे? आदामाला धारण करू नका, ख्रिस्ताला धारण करा. प्रियांनो, आदामाने मरणापुढे हार पत्करली, मेला, संपला त्याचा विषय, पापाच्या अधीन झाला. मरणापुढे आदामाने हार पत्करली, पण येशू ख्रिस्ताने मरणावरती विजय प्राप्त केला आहे. तो पुनरुत्थित देव आहे. येशूने मरणाची नांगी ठेचली, येशू त्या कबरेवरती विजयी झाला. आमचा प्रभू पुनरुत्थित आहे. जिवंत देवाची तुम्ही आणि मी सेवा करत आहोत. हालेलुया. आमचा देव जिवंत आहे. ख्रिस्तामध्ये आणि आदामामध्ये फरक आहे. प्रियांनो, जुने आकाश, जुनी पृथ्वी त्या जुन्या आदामासाठी, पण जे ख्रिस्तात नवीन झालेले आहेत त्यांच्यासाठी नवे आकाश आणि नवी पृथ्वी आहे. प्रियांनो, ज्यांना त्या नव्या आकाशात आणि नव्या पृथ्वीमध्ये सहभागी व्हायचंय, त्या सार्वकालिक जीवनात सहभागी व्हायचंय, त्यांनी आधी स्वतःला नवीन करणं गरजेचं आहे. आपल्या जीवनाचं नूतनीकरण करणं गरजेचं आहे. ख्रिस्ताबरोबरचं जीवन जगणं म्हणजे एक आशीर्वाद आहे. प्रियांनो, किती लोक आमेन म्हणतील? तुम्ही त्या पापाच्या अधीन राहता, मनात विश्वास नाही राहत प्रार्थना करताना. काय माहित मी पापी आहे, देव ऐकतोय की नाही? काय माहित माझ्या जीवनामध्ये तर मी असा वागतोय, देव ऐकतोय की नाही? पण ज्यावेळेस ना तुमच्या जीवनात असं ख्रिस्ताचं सामर्थ्य तुम्हाला जाणवतं की नाही, मी पापाला नकार दिलाय आणि मी प्रभूच्या सामर्थ्यात चालतोय, माझा देव माझी प्रार्थना ऐकणार आहे. हालेलुया. रिसेंटली काही कालावधीपूर्वी एका भावाचा फोन आला, पास्टर प्रार्थना करा. म्हटलं काय? खोल आवाज गेला, काय झालं? नाही म्हणे, मी एक टेंडर भरलंय, पण आज मला कळालं की 22-23 जणांनी पण टेंडर भरलंय. म्हटलं मग काय झालं? ते बोललो खूप जण झाले ना, ते सगळे एक्सपिरियन्स होल्डर आहेत, त्यांनी आधी ते कामं केलेले आहेत, मला मिळायला पाहिजे होतं. बोले वेड्या, त्या 22-23 जणांचा मला फोन नाही आलाय. मी त्यांच्यासाठी प्रार्थना नाही केली, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे. त्या बाकीच्यांसाठी मी प्रेयर केली नाही, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली येशूकडं. ते 22 असो नाही तर किती असो, मला त्याच्याशी घेणं नाही. एकदा देवाचा अनुग्रह तुमच्या जीवनावर आला ना, देव तुम्हाला पुच्छ नाही, तो तुम्हाला मस्तक बनवतो. प्रियांनो, तो तुम्हाला खाली नाही, तो तुम्हाला वर घेऊन जातो. ख्रिस्ताचा स्वभाव कबरेच्या बाहेर असा उभा राहतो मस्त लाजाराच्या. त्याला उठवण्याच्या आधी एक वाक्य डिक्लेअर करतो, हे परमेश्वरा, हे बापा, तू माझा ऐकला आहेस म्हणून धन्यवाद. लाजराला उठवण्याआधी प्रभूला गॅरंटी आहे, माझी प्रार्थना माझ्या पित्याने ऐकले. मग लाजराला आज्ञा, लाजरा बाहेर ये. ख्रिस्ताबरोबरचं आमचं जीवन हे नवीनीकरण फार महत्वाचं आहे. चर्चला येण्यापूर्वी आम्ही घमंडी होतो, काहीच प्रॉब्लेम नाहीये.
ख्रिस्ताकडे वळण्याआधी आम्ही पापी होतो, व्याभिचारी होतो, चोर होतो, डाकू होतो, काही चालेल. पण एकदा ख्रिस्ताच्या सहवासात आलं की आमच्या जीवनाचं परिवर्तन झालंच पाहिजे. आमचं मन बदललंच पाहिजे. आमचं बोलणं, वागणं, चालणं बदललंच पाहिजे. नाही तर काही धार्मिक लोकांकडे बघून वाटतं आधी हा गुंड होता, आता धार्मिक गुंड आहे, प्रार्थना करणारा गुंड आहे, प्रार्थना करून सुपाऱ्या घेतो. मनाचं नवीनीकरण, पवित्र जीवन, आशीर्वादित जीवन. जुन्या आदामाची आठवण काढून बसू नका. आमचं लक्ष कंटिन्यू ख्रिस्तावरती केंद्रित पाहिजे. प्रभूने अभिवचन दिलंय, परात्पर देवाने अभिवचन दिलंय, पहा मी सर्व काही नवीन करत आहे. आज त्याला प्रार्थना करायची, मला पण नवीन कर देवा. आज माझ्यातला जुना आदाम काढून टाक, मला नवीन कर. तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भर, मला नवा जीवनक्रम दे. तुझ्या नाविन्याने, तुझ्या सामर्थ्याने मला भर. यशया 43, 18 आणि 19 वचन, आयझाया चॅप्टर 43 वर्सेस 18 and 19. पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. कोणत्या गोष्टीची आठवण करू नका? म्हणा, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. आमेन. जुन्या गोष्टी म्हणजे काय? ज्या गोष्टी तुमच्या पापाधीन असण्याच्या गोष्टी होत्या, जुन्या आदामाच्या जीवनाच्या गोष्टी, त्या गोष्टींचं सतत मनन करत राहू नका. जे लोक जुन्या गोष्टी घोकत बसतात, म्हणत राहतात देवा मी पापीच आहे, 94 साली मी पाप केलं होतं, पाप झालं तेव्हा माफी मागितली, देवानी माफ पण केलं, पण हा आजपर्यंत आठवतो. आणि रोज तेच पाप आठवून, त्याच जुन्या गोष्टी आठवून स्वतःला पापी म्हणवत राहतो. मग ख्रिस्ताच्या रक्ताचं सामर्थ्य ते काय? त्याने दिलेल्या माफीवर आम्हाला विश्वास पाहिजे. त्याच्या रक्ताने मी असा धुतलो गेलो आहे की माझ्या जीवनातून पापाचा दाग निघून गेला आहे. मी ख्रिस्तामध्ये एक नवीन निर्मिती आहे. देवाने मला बदललं आहे. माझ्या अपराधांवरती पांघरून घालण्यात आलंय. त्या नाविन्याने ज्यावेळेस आम्ही उभे राहतो, आमचं जीवन आशीर्वादित होतं. प्रियांनो, पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पहा मी एक नवीन गोष्ट करणार आहे, आत्ताच ती उद्भवत आहे, तुम्ही ती पाहणार नाहीत काय? मी अरण्यात सडक करीन, अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहावीन. साक्षात प्रभू येशू ख्रिस्ताबद्दलची भविष्यवाणी. ती अरण्यातली सडक तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियांनो, ती मरुभूमीतली नदी जिथे अपेक्षाच राहिलेली नाही, ती नदी, जीवन देणारी नदी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. देवाने ठरवलंय की आमच्या जीवनात नव्या गोष्टी त्याला करायच्या. आणि जर आम्हाला त्या नव्या गोष्टी, ते आशीर्वाद हवेत आमच्या जीवनात, तर आज आमचं पूर्ण लक्ष प्रभूच्या नावाकडं, त्याच्या सामर्थ्याकडे केंद्रित होणं गरजेचं आहे. प्रियांनो, 2 कोरिंथ 5 अध्याय आणि 17 वचन, 2 कोरिंथियन्स चॅप्टर 5 वर्स 17, 2 कोरिंथ 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठायी असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पाहते नवे झाले आहे. सगळ्यांनी म्हणा, नवे झाले आहे. आज आमचा स्वभाव बदलणं गरजेचं आहे. आमचं बोलणं, वागणं बदलणं गरजेचं आहे. ख्रिस्तात आल्यानंतर ख्रिस्ताचा स्वभाव धारण करणं गरजेचं आहे. ख्रिस्त वधस्तंभावर ज्यावेळेस मारला गेला प्रियांनो, त्यावेळेस आमचं जुनं जीवन संपलंय. तो नवा स्वभाव ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला प्राप्त झालाय. जो ख्रिस्ताच्या ठायी आहे तो नवी उत्पत्ती आहे.
प्रभूच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीचं जीवन बदलतं म्हणजे बदलतंच प्रियांनो, यात तीळ मात्र शंका नाही. मार्क याचा 5वा अध्याय आणि 1 ते 20 वचनामध्ये, मार्क चॅप्टर 5 वर्सेस 1 to 20, एक भूतग्रस्त आहे गरसेकाराच्या प्रदेशात. येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांसमवेत त्या गरसेकाराच्या प्रदेशात पोहोचलाय. मछवा घेऊन तिथं बरोबर त्या किनाऱ्यापर्यंत आलाय. आणि तिथं आल्यानंतर एक अक्राळ विक्राळ कब्रांमध्ये राहणारा एक व्यक्ती, ज्याला भूतं लागली होती, दुष्टात्मे लागले होते, असा प्रभू समोर येऊन उभा राहिलाय. प्रियांनो, साखळ्यांनी बांधून टाकलं ना, त्या साखळदंडानं तो तोडून टाकायचा, अशी सैतानी ताकद त्याच्यामध्ये होती. दगडाने स्वतःचं अंग ठेचून घ्यायचा. लोक त्याला घाबरायचे. किती जरी जणांनी त्याला धरण्याचा प्रयत्न केला, आवरण्याचा प्रयत्न केला, तो कोणालाच आवरत नव्हता. कितीतरी प्रॉब्लेम आपल्या जीवनात असतात असे की जे आपल्याकडून कंट्रोल होत नाहीत. प्रभूला हाक मारा, प्रभू माझ्याच्यानी होत नाही, तू ये आणि परिस्थिती बदल. प्रभूला आमंत्रित करा. आमचं वेगळं आहे. प्रभू तू थोडं थांब, मीच बघतो याला. स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या हिमतीवरती लोकांनी प्रयत्न केले, पण नाही झालं, त्याला काहीच फरक नाही पडला. दुष्टात्म्याची सेना होती त्याच्यामध्ये, दुष्टात्म्याची सेना. आणि ते दुष्टात्मे त्याला जगू देत नव्हते, मरू पण देत नव्हते. जीवनात नुसती कोंडी केली होती. दुष्टात्मे विनंती करतात प्रभूला, आम्हाला जाऊ दे 5 स्टार हॉटेलला, अमेरिकेला. काय विनंती करतात दुष्टात्मे? कुठं जायचं त्यांना? काय चॉईस आहे? उदळा पुत्र कुठं? कळपत राहू नका, डुकराच्या कळपात जायचंय. येशूने का होकार दिला? लेवीचं पुस्तक घरी जाऊन शांत चित्ताने वाचा. शुद्ध आणि अशुद्ध, ते अशुद्ध आणि तुम्ही अशुद्ध आत्मे, संगतीरा जा तिकडं. देवाने माणसाला त्याच्या प्रतिरूपाचं बनवलंय. हे शरीर देवाच्या आत्म्याचं घर आहे. इथं दुष्टात्म्यांना वाव मिळता कामा नाही. इथं ख्रिस्ताची वस्ती व्हावी. हे मंदिर शलमोनाच्या मंदिरापेक्षा जास्त तेजस्वी पाहिजे. कारण शलमोनाच्या मंदिरामध्ये कोकऱ्याचं बकऱ्याचं रक्त होतं, इथं ख्रिस्ताचं रक्त आहे. प्रियांनो, तुम्ही ते मंदिर आहेत. हे मंदिर जास्त गौरवी, हे जास्त गौरवी. शलमोनाचं मंदिर पाडलं बाबेलच्या राजाने. हे पवित्र आत्म्याचं मंदिर पाडायची हिम्मत कोणात नाही. तुम्हाला देवाने उभं केलंय. ज्याला देव उभं करतो त्याला बसवण्याची ताकद कोणाच्या बापात नाहीये. ज्याला देव चालवतो त्याला थांबवण्याची हिम्मत कोणामध्ये नाहीये. ज्याला देव शब्द देतो त्याचे शब्द अडवण्याची ताकद कोणामध्ये नाहीये. तुम्हाला देवाने बोलवलंय, त्या परमेश्वराने तुम्हाला बोलवलंय. जसं प्रभूने आज्ञा केली, निघा. सगळे दुष्टात्मे निघाले डुकराच्या कळपात. 2000 डुकर. आता डुकरांना कळे ना कुठं धावायचंय. असे पळत सुटले. सगळ्यांनी सुसाईड करून टाकलं. डायरेक्ट समुद्रात, कड्यावरून खाली उड्या. म्हणजे लक्षात घ्या, सुसाईड स्पिरिट कुणापासून आहे. देव कधीच तुम्हाला आत्महत्या करू देणार नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? धमकी देऊ नका, नेगेटिव्ह कन्फेशन पण करू नका. ठीक आहे, आता तो बरा झाला,
आणि पुढं असं लिहिलंय की गावकरी लोक तिथं आले, ज्यांना माहित होतं की त्या व्यक्तीला दुष्टात्मा लागलाय, ज्यांना ठाऊक होतं की या व्यक्तीमध्ये दुष्टात्मे आहेत, तो स्वतःचा घात करून घेतो, स्वतःचं शरीर ठेचतो, रडत राहतो, विवळत राहतो, आक्रोश करतो आणि पूर्णपणे स्वतःचं जीवन तो वाईट गोष्टींनी गुरफटत चाललेला आहे. सगळ्या समाजाला, सगळ्या लोकांना माहित होतं की त्याच्या ठाई दुष्टात्मे आहेत. ज्यावेळेस त्यांना ठाऊक होतं की याच्यामध्ये दुष्टात्मे आहेत, हा आम्हाला कुठे दिसणार? कब्रांमध्ये दिसणार. पण पहिल्यांदा त्यांना तो येशूच्या चरणाशी दिसला. हालेलुया. लोक तुम्हाला पाहतील त्यावेळेस त्यांना तुम्ही येशूच्या चरणाशी दिसले पाहिजेत. ज्यावेळेस लोकांची नजर तुमच्यावरती जाईल, तुम्ही त्यांना प्रभूच्या चरणाशी दिसले पाहिजेत. ज्यावेळेस लोक तुमच्या घरी येतात, तुम्ही प्रभूच्या चरणाशी दिसता का? मोठा प्रश्नचिन्ह आहे. का तुम्ही कुठं बसलेले आहात? बायबल सांगतं धर्मनिंदकाच्या बैठकीत बस. प्रभूला धन्यवाद. लोक आले, पाहिलं त्याला येशूच्या चरणाशी, कपडे बिपडे घालून, एकदम आधी घालत नव्हता. सैतान भेटला ना, पहिलं तुम्हाला पूर्ण असंच करतो, वावरूच देत नाही जगामध्ये. आदामाला कळालं नग्न आहे. तो यरीहोला चाललेला, यरूशलेमेवरून माणूस, त्याला गाठलं रस्त्यात, लुटारूंनी लुटलं, अर्धमेला उघडा वागडा टाकून गेले. हा पण तसंच सैतानाचं ते काम आहे. ज्याला लोक कबरेत पाहत होते, ज्याला लोक अयोग्य ठिकाणांमध्ये पाहत होते, त्याची ओळख बदलली आणि तो परत एकदा आपल्या परिवाराचा एक हिस्सा झाला. प्रियांनो, हालेलुया. ख्रिस्ताची भेट झाल्यावर आमची जीवनातली जी स्थिती आहे ती बदलल्याशिवाय राहत नाही. हे प्रभूचं असीम सामर्थ्य, ही प्रभूची कृपा आहे आमच्या जीवनावरती. जो कब्रांमधून दुष्टात्मा लागलेला व्यक्ती फिरत होता, त्याला परत आपल्या घरात परमेश्वराने पाठवलं, आपल्या कुटुंबामध्ये. देवाचा दास या नात्याने भविष्यवाणीचे शब्द जाहीर करतो. जे तुटलेले परिवार आहेत, आज रात्री देव त्यांना एकत्र करणार आहे. जे परिवार मोडकळीस आलेले आहेत, माझा देव त्या परिवारात त्याचं प्रेम पाठवत आहे. जे परिवार तुटत चाललेले आहेत, पती पत्नीतले वादविवाद, भावांमधले वादविवाद, मंडळीतले वादविवाद, सगळ्या गोष्टी आज रात्री प्रभू येशू त्याच्या सामर्थ्याने दूर करत आहे. मार्क याचा 10वा अध्याय 46 ते 52 वचनामध्ये, मार्क 10:46 ते 52, तिमयाचा मुलगा बारतिमय रस्त्याच्या बाजूला बसून भीक मागत होता. जन्मांध होता बिचारा, आणि जन्मांध होता त्यामुळे तो काही काम करू शकत नव्हता. तशी काही व्यवस्था नव्हती, तसं काही प्रयोजन नव्हतं. आणि त्याच्या त्या अंधत्वामुळे त्याला आजन्म भीक मागण्याची जणू काही शिक्षा देण्यात आली होती. एक दिवस या बारतिमय आपल्या रोजचं काम करतोय, भीक मागण्यासाठी रस्त्याच्याच बाजूला बसलाय. पण कुठून तरी त्याच्या कानावरती शब्द आले, नासुरी येशू आता इथून जाणार आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेने जाणार आहे. ज्यावेळेस त्याने ऐकलं, त्याच्या मनात त्याने पक्का निर्धार केला, आज काही हो, मी प्रभूला भेटणार म्हणजे भेटणारच. किती लोक आमेन म्हणणार आहेत. चमत्कार त्यांच्यासाठी आहेत ना, की जे लोक मनात पक्का विश्वास ठेवतात, मी आलोय, मी असाच जाणार नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला. मी जसा आलोय तसा जाणार नाही. आज प्रभू चाललाय ना वाटेवरून इथून. तो अंध होता, त्याला कोण घेऊन जाणार प्रभूपर्यंत? त्याला दिसत नाही, तो कसा प्रभूपर्यंत जाईल? प्रभूने त्याला पाहिलंय, माझ्या मुलाला आज मला बरं करायचंय. प्रभू त्या वाटेने चाललाय. असा ओरडायला लागला, डोळे खराब आहेत,
पण आवाज चांगला आहे. किती लोक आमीन म्हणतात? आमच्याकडे अशी पद्धत आहे नाही, एखादी गोष्ट जीवनात नकारात्मक असली की मग सगळंच वाईट दिसायला लागतं. एखादी काही अडचण आली की लोक अजून त्याच्यावरती लोड करून घेतात. एक अडचण आली का ते दाखवतात असं की सगळ्या विश्वातला दुःखी प्राणी मीच. आनंदी राहायला शिका, आनंदी राहायला शिका. तुमच्या आनंदामध्ये देवाची उपस्थिती आहे. प्रभूचा आनंद ही आमची ताकद आहे. हालेलुया. असं खुश व्हायचं, असं खुश व्हायचं. सैतान कन्फ्यूज झाला पाहिजे, याला एवढं टेन्शन दिलं ना, हा खुश आहे. आधी कदाचित असा म्हटला असेल, अहो नासुरी येशू माझ्यावर दया करा. शेजारचा भिकारी म्हटला, हा काय काहीतरी बोलला तू आता, मला बोलला का काही? तुला नाही रे, तू काय नाही, तू पण भिकारीचे गप बस. खूप महत्वाचं आहे मी बोलतोय ते. जे बायबल वाचणार आहे, त्यांना अभ्यास करणार, त्यांना खूप पक्क कळणार आहे आज. भिकाऱ्याने भिकाऱ्याकडे भीक मागून काही प्राप्त होणार नाही. राजा त्या वाटेने चाललाय, राजांचा राजा त्या वाटेने चाललाय. पेत्राने पण ज्यावेळेस बुडायला लागला, त्याच्या समोर 11 शिष्य आहेत मचव्यात. यहुदा मला वाचव म्हणू शकत होता, या प्रभूकडे पाहून मी बुडायला लागलोय. यहुदा म्हणाल, माझ्या खिशात पैसे भाऊ मिनिस्ट्रीचे, तू तुझं बघून घे काय करायचं. योहाना मला वाचव, नाही मी प्रभूच्या हृदयाशी टेकलेला आहे बाबा, मला माझं काम करायचं, तू तुझं बघ काय करायचं ते, मी आज बिझी आहे. हाक मारणं आपल्याला कळालं पाहिजे. हाक कुणाला मारावी? बर्तिमाईला कळालंय, नासुरी येशू माझ्यावर दया करा. आवाज वाढत चालला. शिष्यांना थोडं जरा त्रास व्हायला लागला. कधी कधी तुमची धार्मिकता बघून काही लोकांना ऍसिडिटी होते. जलुशीलच्या गोळ्या घेऊन फिरत चला. रॅन्टॅक 150, ॲसिलॉक 150, झॅन्टिल, काय जे मिळेल ते. काय लोकांना खूप त्रास होतो. एवढी प्रार्थना, तुला काय, तुझ्या बापाचं काय जातंय? हालेलुया. काय लोकांना ॲलर्जी आहे प्रार्थनेची, सिट्रिजिननी पण नाही जात. त्रास होतो काही लोकांना. शिष्याना काय झालं काय माहित. अरे तो आंधळ आहे, तो ओरडणार, येशू माझ्यावर दया करा, माझ्यावर दया करा, नासुरी येशू माझ्यावर दया करा. शिष्य त्याला दाटवायला लागले, अरे बाबा ओरडू नको, प्रभूला त्रास देऊ नको, जरा गप्प बस. अरे हो बाजूला, मी ओरडणार. ज्याला आशीर्वाद पाहिजेत ना, त्याला ओरडावं लागतं. ज्याला आशीर्वाद पाहिजेत ना, त्याला आपला आवाज बुलंद करावा लागतो. ज्याला आशीर्वाद पाहिजेत ना, त्याला प्रभूपर्यंत पोहोचणारा आवाज त्याच्या कंठातून काढावा लागतो. ज्याला आशीर्वाद पाहिजेत ना, त्याच्या प्रार्थनेतलं सातत्य कशाने संपता कामा नये. ज्याला आशीर्वाद पाहिजेत ना, ज्याच्या जीवनात अद्भुत कृत्य व्हायचेत ना, त्याची वाणी प्रभूच्या कानापर्यंत पोहोचेपर्यंत, त्याचा चमत्कार घडेपर्यंत त्याला प्रभूला हाक मारावी लागणार आहे. त्याला प्रभूला उत्तर मागेपर्यंत त्याला बोलत राहावं लागणार आहे. प्रभू माझ्यावर दया कर, प्रभू माझ्यावर दया कर. जे दया करू शकत नाहीत ते तुम्हाला दटावतील. जे तुमच्यावर कृपा करू शकत नाहीत ते तुम्हाला अडवतील. त्यांच्या बरोबर बोलण्यात वेळ घालवू नका. मागत राहा, प्रभूकडे हाक मारत राहा. तो तुमच्या प्रार्थनेला उत्तर देणार आहे. हालेलुया. ओरडत राहिला, ओरडत राहिला. मस्त असा जमाव चाललाय, सगळा प्रभू चाललाय, मिराकल्स होत आहेत. खूप गर्दी या माग बाजूला, इकडे रस्त्याच्या बाजूला बसलोय. दया करा, दया करा, दया करा. येशूचं नाव घेऊन घेऊन हाक मारतोय. पण येशू मनात म्हणतोय, अशी हाक मारणं आज शिष्यांना पण कळू दे. तुझ्यात काय देवाचं सामर्थ्य आज भरलंय. तुझ्या प्रार्थनेची आणि तुझ्या आराधनेची झलक सगळ्या जगाला करू दे. प्रभू चालत राहिला. इथं बर्तिमय बसलाय, तिथपर्यंत आला, पण प्रभू त्याच्याकडे बघतच नाहीये. पुढं चाललाय, त्याला क्रॉस करून पुढं गेलाय.
एक असे हाक आले ना की प्रभूच्या हृदयाला स्पर्श. प्रभूने माग वळून पाहिलं, त्याला माझ्याकडे घेऊन या. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. रॅप्चर मध्ये असंच होणार आहे. कधी? रॅप्चर मध्ये. ते बर्तिमय सारखे लोक आहेत ना, ज्यांना येशूने सांगितलं शिष्यांना त्याला माझ्याकडे घेऊन या, तसा तो मध्य आकाशात येईल आणि आपल्या दूतांना सांगेल त्याला नाही, त्याला तो आहे ना, तो जिद्दी माणूस, त्याला इकडे घेऊन येतो. प्रार्थनेवाली ना ती, ती खूप प्रार्थना करते ना, तिला घेऊन या. जसा प्रभू समोर बार्तिमय उभा आहे, प्रभू त्याला विचारतो, सांग तुझ्यासाठी काय करू. ऍक्च्युली प्रभू, माझं लग्न झालेलं नाही, मला शरणपूरमध्ये एक फ्लॅट मिळणं गरजेचं आहे, मला हे पाहिजे, मला ते. प्रभू, मला दृष्टी हवी. ही दृष्टी नाही ना, या दृष्टीमुळं मी भिकारी झालोय. ही दृष्टी नाहीये ना, म्हणून मला रोज भीक मागावी लागते. ही दृष्टी मला दे. आणि फक्त याच्यासाठी नकोय की मला जग पाहायचंय, मला तुला पाहायचंय प्रभू. बस येशूला पाहायचं, तू मला दिसावंस बस. प्रभूने जसं त्याला आरोग्य दिलं, तुझ्या विश्वासाने बरा झाला, त्याला दृष्टी आली, त्याला प्रभू दिसला साक्षात समोर. काय आनंद आहे, काय आनंद आहे. येशू जगात आला. हेरोदाची खूप इच्छा होती येशूला बघायची. ऐकते तुम्ही? मागी लोकांना म्हणतो, मला पण सांगा, मी पण नमन करायला येईल. हा कपटी कुठचा. काही लोक तोंडात वेगळं असतं, तोंडात गोडी पोटात. काही लोकांच्या तोंडात गोडी आणि पोटात आढी असते. असा होता हेरोद. तुम्ही त्याला नमन करून या, जाताना परत मला सांगा, मला पण त्याला नमन करायचं. अरे कसलं नमन, तुला खून करायचं आहे लहान लेकरांचा. बरं झालं देवाने दर्शन दिलं त्या मागे लोकांना, स्वप्नाद्वारे सांगितलं, सूचना देऊन सांगितलं, तिकडे जाऊ नका. अंतकरणाचे शुद्ध ते धन्य ते देवाला पाहतील. ज्याच्या अंतकरणात अशुद्धता आहे, देव समोर येऊन उभा राहिला तरी तो म्हणाल कुठं आहे, त्याला नाही दिसणार. बर्तिमईची एक भिकारी म्हणून ओळख होती, आंधळा व्यक्ती म्हणून ओळख होती. जगासमोर त्याला शून्य असं जीवन जगावं लागत होतं, ही त्याची ओळख होती. ख्रिस्त भेटला, त्याची ओळख बदलली. प्रियांनो, त्याची ओळख बदलली. प्रभूची एक भेट गरजेची आहे बस. गरसेकराच्या प्रदेशातील व्यक्तीला येशू भेटतो, परमेश्वर त्याचं स्थान बदलतो. प्रियांनो, त्या गरसेकराच्या भूतग्रस्ताला कब्रांमध्ये राहावं लागायचं, तिथून तो घरी आला. बर्तिमय वाटेवर पडलेला होता, तिथून देवाने त्याला उचललं. योहान 5 अध्याय 1 ते 18 वचनामध्ये, योहान 5 1 ते 18 वचनामध्ये, बेतसदा तळ्याजवळ 38 वर्षांचा दुखणेकरी पडलेला आहे. 38 वर्ष. येशू ख्रिस्त त्या सणांच्या दिवसामध्ये बेतसदा तळ्याजवळ आलाय. आता बेतसदा तळ म्हणजे असं तळ आहे की जिथं स्वर्गातून देवदूत उतरायचे आणि ते पाणी हलवायचे. पाणी असं हललं की पहिला जो उडी मारेल त्या पाण्यात, कसाही आजार असो तो बरा व्हायचा. बोलो येशू मसीह की. सगळे त्या पाण्याकडेच बघत राहायचे. कोणी म्हणत असेल ना, आज पौर्णिमा आहे वाटतं, तो असा वर बघ परत पाण्याकडं,
असू दे बाबा, ती पौर्णिमा असू नाही तर अमावस्या, मला घेणं नाही, पाण्याकडे बघायचं. त्याची नजर कंटिन्यू पाण्याकडं. कोणी वेदनेत तिकडं ओरडायला लागला, परत पाण्याकडं ओरडतो, तिकडं मला पाण्याकडे बघायचंय. पाणी हल्लं रे हल्लं, सगळे दनादन उड्या मारत असतील पाण्यात. आता देवच आहे तो बरोबर चेक करत असेल पहिली उडी कोणाची. क्रिकेट बघतं की नाही, बरोबर बॅटला लागलाय का बॉल, थर्ड अंपायर आमचा एकच आहे, तो बरोबर बघायचा कोण पहिला गेलाय, तो बरोबर हिल व्हायचा. प्रियांनो, आता जो रोज नेहमी निरंतर देवदूतांना खाली पाठवायचा, तो स्वतः त्या दिवशी खाली आला होता. आणि तो दिवस असा होता की त्याने फक्त त्या 38 वर्षाच्या दुखणे करायला नाही, तिथं जेवढ्यांनी विश्वास ठेवला त्या सगळ्यांना त्याने बरं करून टाकलं. हालेलुया. ज्याला जगात कुठं उत्तर मिळत नव्हतं, बरे होत नव्हते, ते बेतसदा तळ्याला यायचे. यातना, रडणं, वेदना, जिथं त्यांचा फक्त आक्रोश असायचा. आज हॉस्पिटलची स्थिती वेगळी. एखादा खूप दुःखात असला त्याला पेन किलर देऊन गप करतात, टेन्शन घेऊ नको, आम्ही आहेत. पण तेव्हा काय पेन किलर आणि काय औषधं नव्हते. यातना, रडत बसत असतील लोक दिवसभर. पण जेव्हा तिथं प्रभू आला, मी तुम्हाला खात्रीने सांगतो, तो दिवस बेतसदासाठी जल्लोषाचा दिवस होता, आनंदाचा दिवस होता. अरे मी बरा झालो, यांनी मला बरं केलं, येशूने मला बरं केलं, अरे तू पण बरा झाला, माझा बघ कोड गेला, माझं हे गेलं, माझं ते, सगळे आनंदाचा गजर करत असतील. 38 वर्षाच्या दुखणे करायला विचारलं, तुला बरं होण्याची इच्छा आहे का? ऍक्च्युली माझा कुणी माणूस नाहीये. तुला विचारलंय काय, तू सांगतोस काय? कधी कधी लोकांचं प्रश्नाकडे लक्ष नसतं. जेवलास का? आत्ताच आलोय. कसं काय, बरं चाललंय का, कसं काय, व्यवस्थित आहे काय? मला काय वात उठलाय. असं नीट असं सरळ बोलताच येत नाही, नाही का? एखादा समोरच्यानी विचारलाय प्रश्न, बाबा त्याचं उत्तर द्यावं. तुला बरं व्हायची इच्छा आहे काय? होय मला इच्छा आहे प्रभू, मला बरं कर. संपला विषय. माझा कोणी माणूस नाही. अरे माणूस आला ना तुझा, आता तुझा प्रभू तुझ्या समोर उभा आहे. उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. असा उठला त्या दिवशी. हालेलुया. आपली बाज उचलली आणि चालू लागला. ज्याची ओळख होती बेतसदा तळ्याजवळ पडलेला पंगू मनुष्य, त्याला कोणी बरं करू शकत नाही, त्याची ओळख बदलली. परमेश्वराने त्याची ओळख बदलली, त्याचं जीवन देवाने आशीर्वादित केलं. प्रभू बरोबर होणारी एक भेट आमचं सगळं जीवन परिवर्तित करू शकते. ख्रिस्ता बरोबर होणारी एक भेट आमच्या जीवनाला आशीर्वादित करू शकते. जुना आदाम आमच्यातून निघून जावा आणि ख्रिस्त आमच्या जीवनात असावा. संत पौलाला याचा खूप चांगला खुलासा मिळाला. वाचू आपण गलतीकारसपत्र 2 अध्याय 19 आणि 20 वचन. गलतियन्स चॅप्टर 2 वर्सेस 19 and 20. गलती 2:19-20. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो. नियमशास्त्राच्या द्वारे, सगळ्यांनी म्हणा मी, थोडं मोठ्या आवाजात बोला. मी नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो. याचा काय अर्थ आहे? नियमशास्त्राच्या द्वारे म्हणजे मोशेचे नियम जे आहेत त्याच्याद्वारे मी नियमशास्त्राला मेलो म्हणजे काय? आता जर तुम्ही सगळ्या आज्ञा पाळल्या आणि तुम्ही विचार केला की मला सगळ्या आज्ञा पाळायच्यात, फार कठीण आणि अशक्य गोष्ट होती. सगळ्या आज्ञा पाळणं कुणालाही जमलं नाही. फक्त येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती पूर्ण झाले म्हटलं म्हणजे त्याला सगळ्या आज्ञा पाळता आल्या.
एक आशीर्वादित आणि खरं जीवन येशूने जगलं. त्या आज्ञा कुणालाही पाळता आल्या नाहीत. नियमशास्त्राकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यावेळेस आम्हाला पापाची जाणीव होते आणि पापाचं वेतन, बस हाच अर्थ आहे त्याचा. नियमशास्त्राच्या द्वारे नियमशास्त्राला मेलो यासाठी की मी देवाकरता जगावे. किती लोक आमेन म्हणणार आहे गोष्टी. कुणाकरता जगावे? बाकी दुसरं नाही ना काही. मी आता फक्त तुझ्यासाठी जिवंत आहे. माझं तुझ्यावर एवढं प्रेम आहे, तू नाही मिळाली ना तर मी मरणार. ती पोरगी म्हणते मर, कारण मी दुसऱ्या कोणासाठी तरी जगते. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचं जगणं हे देवासाठी असावं. जगणे हे ख्रिस्त आणि मरणे, मग जगायचं की मरायचं? आवाज खोल गेलाय तुमचा. जगायचंय की मारायचंय? जगणे ख्रिस्त आहे आणि मरणे लाभ आहे. मग जगायचे की मारायचे? काही लोकांना लाभ जास्त आवडतो. एवढे स्वार्थीत ना, इथं देवाच्या राज्यात पण बिझनेस माइंडने चालतात. लाभ आहे, फायद्याची गोष्ट आहे, मरायला पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाकरता आम्हाला जगायचंय. 20 वचन, मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे. कोणाबरोबर? ख्रिस्ताबरोबर. आता खूप गूढ आणि गहन रहस्य दडलेलं आहे या वचनामध्ये. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खेळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. आमेन, हालेलुया. मी नाही जगत आहे, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावरती खेळलो आहे. आदाम आणि हवा दोन नाही, एक आहेत प्रियांनो. हवेचं अस्तित्व निर्माण होण्यापूर्वी ती आदामात जशी होती तशी मंडळी अस्तित्वात येण्यापूर्वी ती ख्रिस्तामध्ये होती. म्हणजे याचा अर्थ ख्रिस्त एकटा वधस्तंभावर गेला नाही, मंडळी पण ख्रिस्तात होती. आपणही ख्रिस्ताबरोबर क्रूसावरती गेलो आहोत. आमच्यातला जुना आदाम, आमची पाप त्या प्रभूने वधस्तंभावरती वाहून नेली. ज्या वेळेस ख्रिस्त वधस्तंभावरती मारला जात होता, आमचा जुना आदाम त्या क्रूसावरती मरत होता. प्रियांनो, आमचा जुना स्वभाव क्रूसावरती मरण पावला. आमचा हेकेखोरपणा, आमचा घमंड, आमचा गर्व त्या क्रूसावरती मेला. प्रियांनो, ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित झाला त्यावेळेस त्याने आदामाला उठवलं नाही. आमचा जुना आदाम, आमच्या जुन्या स्वभावाला त्याने गाडून टाकलं, संपला. त्याचं पुनरुत्थान होऊ देऊ नका. किती लोक आमीन म्हणणार आहेत? काही लोक मधूनच असे व्हायबल होतात, एकदम खूप चांगले राहतात. एकदम मी चांगला देवाचा दास आहे, मी खूप चांगली देवाची दासी आहे, आणि मग मध्येच आता माझी सहनशक्ती संपली बरं का. आता एक शब्द ऐकून घ्या, मी आता बघा मग मी कमरेला. अवघड आहे. याचा अर्थ आदम अजून नीट मेला नाही. कोणी काय असं म्हणायला लागलं तर म्हणायचं थोडं आदमाला शांत करा. जुना स्वभाव संपणं गरजेचं आहे. ख्रिस्ता बरोबर मी वधस्तंभावरती खेळलो आहे, संपलोय. आता मी जगत नाही, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हालेलुया. माझ्या ठाई ख्रिस्त जगतो म्हणजे माझ्या बोलण्यात ख्रिस्ताची झलक दिसली पाहिजे, माझ्या वागण्यात ख्रिस्त दिसला पाहिजे, माझ्या उठण्या बसण्यात चालण्यात ख्रिस्त दिसला पाहिजे, माझ्या प्रत्येक जीवनातल्या घडामोडीमध्ये येशूचं सामर्थ्य झळकलं पाहिजे. ती ख्रिस्ताची लेकरं आहेत. बाप तसा बेटा, कुंभार तसा लोटा म्हणतात तसं आम्हाला आमच्या देवाचे गुण जगापुढं मांडायचे आहेत.
जग जसं तुमच्याशी वागतं तसं त्यांच्याशी वागू नका. जगातल्या लोकांसाठी आदाम जिवंत आहे, आमच्यासाठी ख्रिस्त आमच्यात जगतो. प्रियांनो, आमच्या ठाई आम्ही ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. ख्रिस्ताला परिधान केलंय. इथं येशू असतं तर त्याने काय केलं असतं, हा नेहमी विचार करून तेच आम्ही वागावं. पवित्र आत्म्याला आमचा ताबा आम्ही देणं गरजेचं आहे. प्रियांनो, ज्यावेळेस पवित्र आत्मा आमचा कंट्रोल घेतं, ज्यावेळेस तो पवित्र आत्मा आमच्यावरती नियंत्रण प्राप्त करतो, त्यावेळेस आम्हाला एक वेगळा आनंद असतो की आता मी जगत नाहीये, तो माझ्या ठाई जगतो. आणि मग कितीही टेन्शन, कितीही खडतर परिस्थिती येऊ द्या, जीवनातले कितीही भयंकर संकट तुमच्याकडे येऊ द्या, तुमच्या मनात एक वेगळा आनंदच राहणार आहे. निरंतर तुमच्या मुखामध्ये देवाची स्तुती राहणार आहे. परिस्थिती बदलणार आहे, कारण माझा देव बदलत नाही. परमेश्वर माझ्या जीवनातल्या वाईट परिस्थितीला दूर करणार आहे, कारण माझा प्रभू माझ्या ठाई जिवंत आहे. देव सगळं नवीन करणार आहे. हे सगळं जग परमेश्वर नवीन करून टाकणार आहे, पण त्याआधी तुम्ही आणि मी नवीन होणं गरजेचं आहे. आमच्यातल्या जुन्या पातकांच्या राशी झाकलं जाणं गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने आम्ही धुतलं जाणं गरजेचं आहे. आमचं जीवन बदललं गरजेचं आहे. प्रियांनो, आता मी जगत नाही म्हणजे मी, हा जो मी आहे ना, तो लई डेंजर आहे. प्रियांनो, हा मी जो आहे ना, मी हे केलं, माझ्यामुळे सगळं नीट आहे, मी होते म्हणून नांदले. मी काही असो, मीच हुशार, मीच सगळं काही, मीच, हा जो मी स्वभाव आहे ना, तो देवाच्या राज्यासाठी घातक आहे. प्रियांनो, म्हणून बायबल सांगतं, संत पौल म्हणतो, आता मी जगत नाही, मी जगत नाही. तो माझ्यातला जो जगिक मोठेपणा आहे ना, तो आता माझ्यात जगत नाहीये. आता माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. म्हणजे काय, इथून पुढं जेही माझ्या जीवनात होईल त्याचा गौरव मी घेणार नाही, ते सगळं गौरव माझ्या प्रभूला देईल. माझ्या प्रत्येक बोलण्यात, वागण्यात सगळं गौरव देवासाठी असेल. चर्चमध्ये मी जाईल, झाडू मारेल, कुणीतरी येईल, अरे तू एवढा मोठा अधिकारी, तू झाडू मारतो चर्चमध्ये. मी माझ्या देवासाठी करतोय, मी माणसासाठी करत नाही, माझ्या देवासाठी करतोय. मला कमीपणा नाही वाटत. माझ्या प्रभूच्या घराचा द्वारपाळ व्हावं याच्यात मला आनंद आहे. दावीद म्हणतो, हालेलुया. त्याच्या राज्यासाठी जे जमेल ते करता आलं पाहिजे, जे होईल ते करता आलं पाहिजे, कारण की आम्ही हे सगळं फक्त आमच्या परात्पर देवासाठी करत आहोत. आमच्या जिवंत परमेश्वरासाठी आम्ही करत आहोत. जुना आदाम मेल्याशिवाय ख्रिस्त आमच्यात पुनरुत्थित होऊ शकत नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, जर तुम्हाला वाटतं की हे पाप माझ्या जीवनात दडलंय आणि हे पाप मला सोडायचंय पण माझ्या जीवनातून जातच नाही, मी काय करू? आज तुम्हाला येशूच्या रक्ताने धुतलं जाण्याची गरज आहे. आज तुम्हाला गरज आहे की पवित्र आत्म्याने तुमचा ताबा घ्यावा. ख्रिस्ताला परिधान करा, ख्रिस्ताला आपल्या जीवनात घ्या. बस प्रभूला आपल्या जीवनात घेतलं की बस गाडीची स्टेअरिंग त्याच्या हातात दिल्यासारखं, विषय संपला. तुमच्या जीवनात तुम्हाला तो कधी अपयशी होऊ देणार नाही. एखाद्या लेकराला जसं आई हाताला धरून चालवते ना, तसा देव तुम्हाला आज नंतर चालवणार. प्रियांनो, तो तुम्हाला पडू देणार नाही, तो तुम्हाला घसरू देणार नाही, तो तुम्हाला विचलित होऊ देणार नाही. तो निरंतर तुमच्या बरोबर राहील, एक क्षण असा होणार नाही. आज आम्ही ख्रिस्ताला आमच्यात परिधान करणं गरजेचं आहे. मी जगत नाही, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हालेलुया म्हणा. मी जगत नाही, माझ्या ठाई ख्रिस्त जगतो. हालेलुया. त्या ख्रिस्ताला आज पूर्ण आपल्या अंतःकरणात परिधान करणं गरजेचं आहे. ख्रिस्ताला आपल्या जीवनात घेणं गरजेचं आहे. प्रियांनो, फक्त येशूला जीवनात घेतल्याने आपल्या जीवनाचं, आपल्या हृदयाचं नवीनीकरण होतं. आज देवाने आपल्याला संधी दिली. हा जो संदेश देवाने आज दिलाय प्रियांनो,
जे देव आपल्या हृदयाशी बोललाय त्या वचनाला, त्या शब्दांना आपल्या हृदयामध्ये आज बिंबवलं जाण्यासाठी तयार व्हा. एक पक्का निर्धार करा की आज नंतर माझं जीवन प्रभू तू परिवर्तित कर. मला त्या वाईटातून तू बाहेर काढ. मला जगिक मोठेपणा नकोय, जगिक गोष्टी नकोयत. मला तुझ्या सानिध्यात पक्क आणि बलवान आणि मजबूत कर. हालेलुया. आपलं जीवन परमेश्वर त्याच्या सामर्थ्याने भरणार आहे. आपलं जीवन त्याच्या गौरवात, त्याच्या सामर्थ्यात तो वाढवणार आहे. आमेन.